वेलकम बॅक टू माय मिनी वर्ल्ड. आय थिंक आय एम सॉर्टेड बट लाईफ गोइंग ऑन. आणि आज मी कम्प्लिटली एका न्यू कॅरेक्टरमध्ये दिसत असणार आहे तुम्हाला, कारण मी घातलेला आहे ब्लेझर. बिकॉज अ लॉट ऑफ यू ऑल हॅव नो क्लू की मी एक लॉ स्टुडंट आहे. आणि म्हणूनच टुडे आय एम टेकिंग यू गाईज विथ मी टू द कोर्ट टू शो यू ऑल हाऊ द कोर्ट लाईफ ॲक्च्युली लुक्स लाईक. ऑल्सो टुडे आय एम हिअर विथ ॲडव्होकेट वैष्णवी सूर्यवंशी. आणि आधी जाणार आहे आमच्या सिनियर सर्चच्या ऑफिसमध्ये 1 hour असणार आहे आम्ही. आणि आफ्टर दॅट विल बी गोइंग टू द कोर्ट. A few moments later. फायनली आम्ही ऑफिसमध्ये आलेलो आहे. यस वैष्णवी, ती आजचे कुठले मॅटर्स आहेत ते नोट डाऊन करायला. कारण आम्ही ऑफिसमध्ये आलो की तेच आम्हाला कळतं आहे की कुठले मॅटर्स आज कॉल आउट होणार आहेत. सो त्याच्यामध्ये ऑफिसला येणं हे इम्पॉर्टंट आहे. ऑल्सो मी जे इंटर्नशिप आधी पण इथे केलेले, पण आत्ता पण इथेच करायला बिकॉज का करायला. अरे कहना क्या चाहते हो? सो वी आर डन विथ द ऑफिस आणि नाव वी आर हेडिंग टू द कोर्ट. सो गाइज, दिस इज द एंट्रन्स आणि ह्याला म्हणतात न्यू कोर्ट कॉम्प्लेक्स. अँड दिस इज हाऊ इट लुक्स. सो गाईज, आम्ही फायनली पोचलेलो आहोत कोर्टमध्ये आणि नाही दिसत आहे, असू दे, नेव्हर माइंड. बट येस, आय एम रिअली एक्सायटेड कारण दिस इज माय फर्स्ट डे. आणि जे इंटर्नशिप आहे ते मी आय गेस आफ्टर 5 to 6 months परत करायले. सो आय एम रिअली एक्सायटेड. आणि हिअर्स ॲडव्होकेट वैष्णवी. कसं वाटतं तुला? मी जेव्हा असते इंटर्नशिपमध्ये तेव्हा तुला कसं वाटतं वैष्णवी? भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? सो येस, ऑल्सो मला कोर्टच्या आतमध्ये नाही व्हिडिओ घेता येणार बिकॉज ऑफ ऑब्वियस रिझन्स. पण मी जेवढं दाखवता येईल तेवढं नक्की रेकॉर्ड करेन आणि नक्की तुम्हाला दाखवेन. सो स्टे ट्यून्ड गाईज. ऑल्सो आय एम गोना टाय माय हेअर राईट नाव, कारण हे आपल्या प्रोफेशनल एथिक्समध्ये येतं आहे की कोर्टमध्ये तुम्ही जाताना फिमेल ॲडव्होकेट्सनी केस सोडू नयेत. सो बांधलेले आहेत मी केस म्हणजे. सो लेट्स गो गाईज. सो गाडी पार्क झालेली आहे. नाव वी आर हेडिंग टू कुठलं 4th CJ. सो 4th CJ आहे ग्राउंड फ्लोअरला, तर त्यामुळे एवढी चालायची काही गरज नाही आहे. स्टेजेसबद्दल चाललेलं आपलं येस कोर्टमध्ये. येस, तर पहिलं स्टेजेसप्रमाणे असं कॉल आउट. ओके, फर्स्ट नोटीस, ऑब्जेक्शन, मग एव्हिडन्स. एव्हिडन्समध्ये पहिला चीफ, मग क्रॉस, मग ॲग्रीमेंट, राईट, सॉरी हिअरिंग, मग ॲग्रीमेंट. 3 hours later. सो आजसाठी तरी मोस्ट ऑफ द मॅटर्स हे संपलेले आहेत, पण एकच आर्ग्युमेंट हे राहिलेलं आहे. ते आय डोंट नो किती वेळ लागणार आहे. त्याला 2 पण वाजू शकतात आणि त्याला 4 पण वाजू शकतात. सो गाईज लेट्स सी. तोपर्यंत तरी आम्ही आलो आहे कारमध्ये एक 10 मिनटाचा ब्रेक घेण्यासाठी. सो नाव दिस इज हाऊ विल लुक आफ्टर 3 hours ऑफ कंटिन्युअस वर्क. आणि आय एम सो टायर्ड, वी आर सो टायर्ड की आम्ही आता आलो आहे कारमध्ये एक 10 मिनटं मस्त रिलॅक्स करण्यासाठी. 10 मिनटं रिलॅक्स करणार, मस्त पाणी पिणार, फ्रेश होणार आणि मग परत आम्ही कुठे जाणार? परत आम्ही जाणार आहे 4th CJला. सो खूप साऱ्या लोकांना वाटतं की इंटर्नशिप्स आर व्हेरी ग्लॅमरस, बट इन रिअल दे आर नॉट. फक्त पळापळी आणि पळापळी एवढंच असतं जेव्हा तुम्ही इंटर्नशिप करता. ह्या कोर्ट टू ते कोर्ट, ते कोर्ट टू हे कोर्ट. त्यामुळे ग्लॅमर हा कुठे नाही दिसत, पण पेशन्स हा सगळीकडेच दिसतो. सो येस, दिस इज हाऊ माय इंटर्नशिप इज गोइंग ऑन. 5 minutes later. सो आम्ही आता आलो आहे लिफ्टमध्ये, कारण तिला चालण्याची एनर्जी नाही आहे असं म्हणते. सो आता आपण चाललो आहे कुठे? आम्ही चाललो आहे 6th DJला. 2 hours later. सो आमचे जस्ट सगळे मॅटर्स संपलेले आहेत आणि फायनली आता आम्ही घरी चाललो आहे. हाय वैष्णवी, आर यू टायर्ड? आर यू टायर्ड? शी इज टायर्ड अँड शी इज कॅमेरा शाय टू. सो तिला काय सांगायचं ते मला समजलेलं आहे. सो येस, आता आम्ही घरी चाललो आहे आणि
सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर जास्त ब्लॉग्स तुम्हाला लॉचे पाहिजे असतील, इंटर्नशिपचे पाहिजे असतील तर नक्की कमेंट करा. टिल देन टेक केअर, बाय बाय अँड मीट इन द नेक्स्ट ब्लॉग. Rashmi, say bye. Bye guys.